संकट कधीही विचारून येत नाही. 2021 साली माझ्या वाईफला कोविड झाला आणि अवघ्या 4 दिवसात तिची डेथ झाली. लाईफचं डिझाईन असंच आहे अनफॉर्च्युनेटली. म्हणूनच एक इमर्जन्सी फंड बनवणं फार आवश्यक आहे. दिस इज बेबी स्टेप नंबर 3 इन दी जर्नी ऑफ बिकमिंग रिच. इमर्जन्सी फंड किती असावा? तर सुरुवातीला आपल्याला 3 ते 6 महिने घर खर्चाला पुरेल एवढे पैसे बाजूला टाका आणि हळूहळू ते वाढवत 12 महिन्यांपर्यंत न्या. कोविडमध्ये आपण बघितलेलं आहे की असंख्य लोकांच्या नोकऱ्या गेल्या, काही लोकांचे धंदे बंद पडले आणि अक्षरशः रस्त्यावर यायची वेळ आली. अशी वेळ कोणावर येऊ नये म्हणून आपण एक इमर्जन्सी फंड बनवायला पाहिजे, इक्विव्हॅलंट टू ॲटलीस्ट 6 मंथ्स ऑफ युअर एक्सपेन्सेस, आणि तो फक्त इमर्जन्सीतच वापरायला पाहिजे. माझ्याकडे आठवड्याला 4 ते 5 क्लेम्स येतात माझ्या क्लायंट्सचे फॉर इन्शुरन्स, आणि ह्या सगळ्या इमर्जन्सीज डील करायला त्यांच्याकडे इमर्जन्सी फंड असतो. जर आपला क्लेम कॅशलेसमध्ये झाला नाही, रिएम्बर्समेंटमध्ये गेला, तर हा इमर्जन्सी फंड आपण तिथं वापरू शकतो. कुठे गाडीचा ब्रेकडाऊन झाला तिथे आपण इमर्जन्सी फंड वापरू शकतो. अशा इमर्जन्सीसाठी हा इमर्जन्सी फंड असणं आवश्यक आहे, कारण लाईफचं डिझाईन फार विचित्र आहे आणि लाईफ विल ऑलवेज सरप्राईज यू. त्यामुळे तुमचा इमर्जन्सी फंड आहे का नाही, आणि असेल तर किती महिन्याचा आहे, खाली कॉमेंट्समध्ये टाका, आणि नसेल तर सुरू करा. आता इमर्जन्सी फंडचे पैसे कुठे ठेवावे? निश्चितच ते अशा जागेवर ठेवावेत की लगेच उपलब्ध होतील. टिपिकली तुम्ही ते FD मध्ये ठेवू शकता, किंवा डेट फंड्स आहेत. मी अनेकदा आर्बिट्राज फंड्स, लिक्विड फंड्स हे वापरतो माझ्या स्वतःच्या आणि माझ्या क्लायंट्सच्या इमर्जन्सी फंडसाठी. सो बेबी स्टेप नंबर 3 ऑन युअर वे टू बिकमिंग रिच इज क्रिएट युअर ओन इमर्जन्सी फंड. ज्या लोकांचा इमर्जन्सी फंड नाही आहे, कॉमेंट्समध्ये लिहा की तुम्ही तुमचा इमर्जन्सी फंड बनवाल का नाही आणि कधीपर्यंत बनवाल. छोटी छोटी इन्व्हेस्टमेंट्स करा, छोट्या छोट्या स्टेप्स आहेत. चांगलं आयुष्य जगणं खूप सोपं आहे, थोडेसे कष्ट घ्यावे लागते. एन्जॉयिंग माय स्टे इन ब्रिस्बेन. टेक केअर.